महाराष्ट्र कुस्ती केसरी संदर्भातल्या स्पर्धेची। पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ 67वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांनी पृथ्वीराज मोहोळ यांना विजय घोषित केलेला आहे। महेंद्र गायकवाड यानं निकालावरती आक्षेप घेत मैदान सोडलंय, तर मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये गोंधळ पाहायला मिळालेला आहे। पराभवानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली आहे। तर शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा आरोप देखील यावेळेला करण्यात आलेला आहे। आक्षेप अख्ख्या महाराष्ट्राने कुस्ती बघितलेली आहे, ह्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप असेल असं काय मला वाटत नाही। महाराष्ट्र अख्खा इथं एवढा लाखो करोडो जनसंख्या होता, तो काय कुस्ती बघणारा येडा नाहीये, तो सगळ्यांना उत्तर देईन। मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही। पण महेंद्रने मैदान सोडलं काय? शांत नाही, ही एक चुकीची गोष्ट आहे। तो एक मोठा पैलवान आहे, मागच्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी आहे, तो खूप मोठा पैलवान आहे। आता तो त्याच्या वस्तादांचा प्रश्न आहे। गायकवाडनं निकालावरती आक्षेप घेत ज्यावेळेला मैदान सोडलं त्याची दृश्य आपण पहिल्या बाजूला बघतो आहोत, तर दुसरीकडे गायकवाडनं मैदान सोडल्यानंतर पंचांकडून मोहोळ याला विजय घोषित करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। एकीकडे महेंद्र गायकवाडनं सोडलेलं आहे मैदान, त्यानंतर मोहोळ ह्याला महाराष्ट्र केसरी घोषित करण्यात आलंय। तर पराभवानंतर शिवराज राक्षेनं लात मारली आणि कॉलर खेचली पंचांची, त्यामुळे कुठेतरी आता शिवराज राक्षे याला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। कुठलीही स्पर्धा जी आहे ती त्याला खेळता येणार नाही। तर दुसरीकडे महेंद्र गायकवाडनं आक्षेप घेत मैदान सोडल्यामुळं आणि आरेरावी केल्यामुळं महेंद्र गायकवाड यांना देखील आता 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। दोन्ही मोठ्या खेळाडूंना आता निलंबनाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे।